नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण गणित या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत. घटक बेरीज, उपघटक, बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करणे. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 20. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. आदरणीय सर्व शिक्षकांना नमस्कार. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो ही क्षमता क्रमांक 19 विद्यार्थ्यास प्राप्त झाली आहे. आज आपण क्षमता क्रमांक 20 मध्ये 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करता येणे ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांनी संपादित करण्यासाठी वर्ग पातळीवर शिक्षकाने कोणते उपक्रम घ्यायचे याविषयी माहिती मिळविणार आहोत. आपल्याला वस्तू मोजून बेरीज करता येते. आता आपण बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करूया. त्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे ते बघूया. बेरीज करण्यासाठी आपल्याला अंक 0 ते 9 असलेले कार्ड, या पद्धतीने आपल्याला हे कार्ड तयार करून घ्यायचे आहे. बेरजेचे चिन्ह बेरीज करण्यासाठी अधिक म्हणजे बेरीज हे चिन्ह वापरले जाते. एकक दशक असलेला तक्ता. बेरीज म्हणजे नेमके काय त्याचा अर्थ समजून घेऊया. आणले, मिळाले, मिसळले, घातले, ओतले, भरले, वाढले म्हणजे बेरीज असे म्हणता येते. एकत्र केले, एकूण, जमा, अजून, मिळून, सगळे, वाढले म्हणजेच बेरीज होय. एक गठ्ठा, संचय, आणखी, जेवढे तेवढे, गोळा केले, अजून, सामील केले म्हणजेच बेरीज होय. कोणत्याही दोन वस्तू मोजून एकत्र केल्या की बेरीज येते. आपण आता एक उदाहरण पाहूया. 4 पेन्सिली आणि 5 खडू यांची बेरीज केली. एकूण किती झाले? 9. अगदी बरोबर. बेरीज करताना गणितामध्ये हे चिन्ह वापरले जाते. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज केली तर उत्तर मोठी संख्या येते. 4 अधिक 5 बरोबर 9. 4 आणि 5 पेक्षा 9 ही संख्या मोठी आहे म्हणजेच उत्तर मोठी संख्या आली. बेरीज म्हणजे एका संख्येत दुसरी संख्या मिळवणे. 3 अधिक 4 बरोबर 7. आधीच्या संख्येत दुसरी संख्या मिळवायची आहे. नंतर संख्येत पहिली संख्या मिळवायची आहे. बेरीज करून येणारी संख्या ही दोन्ही संख्यांपेक्षा काय आहे? मोठी संख्या येते. एक अंकी संख्येत 2 अंकी संख्या मिळवायची असेल तर प्रथम एकक स्थानातील संख्यांची बेरीज करायची, मग दशक स्थानातील अंकांची बेरीज करायची. 2 अधिक 11. उदाहरण आपण उभ्या पद्धतीने पाहूया. 2 एकक अधिक 1 दशक 1 एकक यांची बेरीज किती होते पाहूया. 2 एकक अधिक 1 एकक 3 आणि दशकाचा 1 दशकचा 1 म्हणजेच यांची बेरीज 13 येते. म्हणजेच 1 दशक 3 एकक. हेच आपण एकक म्हटलं तर एकूण किती येतात? 13 एकक येतात. आता आपण आडव्या पद्धतीने बेरीज करूया. 2 अधिक 11 यांची आपल्याला बेरीज पाहायची आहे. 2 कंपास पेटी व 11 स्केच पेन हे 2 कंपास आहेत. 11 स्केच पेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता 11 स्केच पेन आणि 2 कंपास पेटी यांची जर एकत्र केलं म्हणजे बेरीज केली तर किती आले? 13. अगदी बरोबर. आता आपण शून्याचा नियम पाहूया. एखाद्या संख्येत 0 मिळवले तर तीच संख्या येते. 5 अधिक 0
किती येतील बरं? चला आपण करून पाहूया. मी हे 5 स्केच पेन घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मला काय करायचे आहेत? 0 स्केच पेन मिळवायचे आहेत. मी हे 0 स्केच पेन मिळवले. किती स्केच पेन झाले बरं? अगदी बरोबर. 5च स्केच पेन राहिलेले आहेत. म्हणजेच एखाद्या संख्येमध्ये 0 मिळवले तर तीच संख्या येते. म्हणजेच 5 येणार आहे. हेच आपण उभ्या पद्धतीने पाहूया. बघा तुम्हाला दिसत आहे काही सफरचंद आहेत फळ्यावर. आता हे एकूण 6 सफरचंद आहेत. त्याच्यामध्ये जर मी 0 सफरचंद मिळवले तर किती सफरचंद राहतील बरं? बरोबर आहे, 6च राहणार आहेत कारण आपण 0 मिळवले आहेत. 0 म्हणजे काहीच नाही. अगदी बरोबर. एकूण 6 सफरचंद राहणार आहेत. अशा पद्धतीने आज बेरीज करणे हे आपण पाहिलेले आहे. गणितामध्ये बेरजेचे चिन्ह वापरणे फार महत्वाचे आहे. हे आज आपण पाहिलेलं आहे आणि या चिन्हाला अधिक असं आपण संबोधतो. तर आज तुम्हाला समजलंच असेल 2 अंकी संख्यांची बेरीज करायची म्हणजेच त्यासाठी अधिक हे चिन्ह वापरायचं. धन्यवाद.